एअर इंडियाच्या फ्लाईट 171चा तो भयानक अपघात, अहमदाबादचं बीजे मेडिकल कॉलेज आणि कॉकपिट मधला तो एक गूढ प्रश्न. 10 जून 2025ला नक्की काय घडलं होतं? तो तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, की यामागे काहीतरी भयंकर मोठं दडलंय? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहता या बोलूया. मित्रांनो, आजचा विषय खरंच खूप हार्ड आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जेव्हा बोईंग 787 ड्रीम लायनरने धावपट्टी सोडली, तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं की हे विमान फक्त 32 सेकंदच हवेत राहणार आहे. एअर इंडियाचं फ्लाईट 171 लंडनच्या गॅटविकसाठी उड्डाण घेणार हे विमान आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं. विमानातले 241 आणि जमिनीवरचे 19 असे एकूण 260 जीव गेले. पण ही घटना फक्त एका अपघाताची नाही, हा एक असा मॅटर आहे जो आज जागतिक विमान वाहतूक क्षेत्राला हादरवून सोडतोय. प्रश्न असा आहे की दोन्ही इंजिनं एकाच वेळी बंद कशी झाली? जेव्हा वैमानिकाने थ्रस्ट लेव्हल्स पूर्णपणे पुढे ढकलले होते, तेव्हा इंजिनला होणारा इंधन पुरवठा नक्की कुणी कापला? आता या संपूर्ण प्रकरणाची भानगड समजून घेण्यासाठी आपल्याला त्या 32 सेकंदाच्या प्रवासात जावं लागेल. 8 वाजून 8 मिनिटं आणि 45 सेकंदांनी विमानाने जमिनीवरून टेक ऑफ केलं. अवघ्या 3 सेकंदात विमान जेव्हा 150 फूट उंचीवर होतं, तेव्हा अचानक दोन्ही इंजिनचे फ्युएल स्विचेस रनवरून कट ऑफ मोडवर आले. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर उडत्या विमानातलं इंधन कोणीतरी बंद केलं. पण हे कसं शक्य आहे? इथेच खरी गुंतागुंत सुरू होते. या विमानाचे वैमानिक होते कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर. कॅप्टन सबरवाल यांचा अनुभव 15,600 तासांचा होता, तर कुंदर यांचा 3,400 तासांचा. दोघंही अनुभवी होते. पण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डमध्ये जे ऐकू आलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. एक वैमानिक विचारतोय, तू इंधन का बंद केलंस? आणि दुसरा म्हणतोय, मी असं काहीच केलं नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर वैमानिकांनी हे केलं नाही तर मग हे झालं कसं? इथे सिस्टीमचा गेम झाला की काय, अशी शंका येते. बोईंग 787 हे फ्लाय बाय वायर तंत्रज्ञानावर चालणारं विमान आहे. यात इंजिन बंद करण्यासाठी 16 स्वयंचलित मार्ग आहेत, तर वैमानिकाकडे फक्त एक मॅन्युअल मार्ग आहे. मग या 16 पैकी एखाद्या सॉफ्टवेअरने दगा दिला का? फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने एक धक्कादायक मुद्दा मांडलाय. त्यांचं म्हणणं आहे की विमानाच्या गॅलीमधून किंवा शौचालयातून पाणी गळती होऊन ती इलेक्ट्रॉनिकच्या भागात गेली असावी. याला वॉटर सीपेज थिअरी म्हणतात. जर पाणी सर्किटमध्ये गेलं तर सिस्टीममध्ये शॉर्ट सर्किट होऊन इंजिन आपोआप बंद होऊ शकतं. याला आपण तांत्रिक भाषेत लॉजिकल कट ऑफ म्हणतो. म्हणजे वैमानिकाने बटन दाबलं नाही तरी सिस्टीमने स्वतःहून निर्णय घेतला. पण दुसरीकडे इंटरनॅशनल मीडिया आणि इटालियन वर्तमानपत्र कोरियर डेला सेरा काहीतरी वेगळंच सांगते. त्यांच्या दाव्यानुसार ऑडिओ क्लिअर केल्यानंतर असं समोर आलंय की कॅप्टन सुमित सबरवाल यांनीच जाणीवपूर्वक ते बटन फिरवलं होतं. आता हा विषय खूपच संवेदनशील झालाय. एका वैमानिकावर आत्महत्येचा आरोप करणं सोपं आहे, पण यामुळे बोईंग कंपनीच्या डिझाईनमधल्या चुकांवर लक्ष भरकटवलं जाते का, हा प्रश्न उपस्थित होते. कारण बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये लंडनच्या हिथ्रो विमानतळावर एअर इंडियाच्याच दुसऱ्या एका 787 विमानात अशीच घटना घडली. इंजिन सुरू असताना फ्युएल स्विच आपोआप सरकला. जेव्हा DGCAने याचा तपास केला तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. या स्विचच्या डिझाईनमध्ये एक एर्गोनॉमिक व्हल्नरेबिलिटी आहे. म्हणजे जर एखाद्या वैमानिकाच्या हाताचा किंवा कपड्याचा चुकून धक्का लागला तर ते लॉक न उघडताही कट ऑफ पोझिशनवर जाऊ शकतं. विचार करा, टेकऑफच्या वेळी जेव्हा विमानात प्रचंड व्हायब्रेशन असतं तेव्हा असं घडणं अशक्य नाही. इथे सिस्टीमवरचा विश्वास उडतोय असं वाटते. बोईंगच्या काही मॉडेल्समध्ये मायक्रो प्रोसेस शोल्डर फॅटिंगचाही त्रास होता. जर दोन्ही इंजिनच्या सिस्टीममध्ये एकाच वेळी हा दोष निर्माण झाला असेल तर ही केवळ शक्यता नाही, हे तथ्य तपासात समोर आले. दुसरीकडे एअर इंडिया आणि टाटा ग्रुपने मृतांच्या नातेवाईकांसाठी 500 कोटीचा निधी उभा केला. पण इथेही एक धक्का बसणारी गोष्ट आहे. काही लॉ फर्म्सनी असा आरोप केलाय की नुकसान भरपाई देण्यासाठी नातेवाईकांकडून अशा कागदपत्रांवर सह्या घेतल्या जात आहेत ज्यामध्ये ते भविष्यात बोईंग किंवा एअर इंडियावर कधीही केस करू शकणार नाहीत. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. सुप्रीम कोर्टाने आता या प्रकरणात हस्तक्षेप केलाय. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी मार्च 2026च्या सुरुवातीला अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कारण हे प्रकरण आता फक्त एका अपघातापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हा भारतीय विमान वाहतुकीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. जर हा अपघात
वैमानिकाच्या चुकीमुळे झाला असेल तर जगभरात भारतीय वैमानिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि जर हा बोईंगच्या डिझाईनचा दोष असेल तर जगभरातील 787 विमानांना ग्राउंड करावं लागेल, ज्यामुळे एअरलाईनचं अब्जावधीचं नुकसान होईल. या अपघातातून धडा घेत आता DGCAने वैमानिकांच्या मानसिक आरोग्यासाठी नवीन नियम आणलेत. एक नवीन ॲप लॉन्च केलाय. सायकोलॉजिकल टेस्टिंग सक्तीचं केले. पण या सगळ्याचा अर्थ असा आहे का की आपण आधीच ठरवलंय की चूक वैमानिकाचीच होती? तपासाच्या या चक्रात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तो रॅट फॅन बाहेर का आला होता? इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न वैमानिकांनी शेवटपर्यंत केला होता, मग हे आत्महत्येचं लक्षण कसं असू शकतं? विमानातल्या त्या 32 सेकंदांनी आपल्याला जे प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरं कदाचित त्या ब्लॅक बॉक्सच्या शेवटच्या अहवालात दडलेली आहेत. हा विषय खरंच खूप मोठा आहे आणि याचे परिणाम येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. 260 निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतर आता तरी पारदर्शक तपास होईल का, की कोणाच्या तरी कॉर्पोरेट हितासाठी एखाद्या वैमानिकाचा बळी दिला जाईल? इथे प्रश्न निर्माण होतो आणि हे दुर्लक्ष करता येत नाही. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.